पाऊस येण्याच्या आधी आम्ही अशी काळजी घेतो की पाऊस आल्यानंतर की त्या ओलाव्यामुळे पोलमध्ये पॅनल बोर्डमध्ये करंट येऊन कुणालाही शॉक लागून गंभीर दुखापत होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये हा आमचा आटोकाट प्रयत्न असतो. आमचा एक स्क्वॉड आम्ही तयार केलेला आहे जो 24/7 कार्यरत राहणार आहे आणि प्रत्येकाचे फोन चालू राहणार आहेत. रात्री कधीही कुणालाही गरज पडली तर कुठलाही विचार न करता प्रत्येकाने कधीही आमच्याशी संपर्क साधायचा आहे. तिथे तत्पर आमची टीम पोहोचेल आणि कुठलंही संकट कुणावरही येणार नाही याची आम्ही खूप काळजी घेणार आहोत. आणि महानगरपालिकेला ह्यासाठी सहकार्य करावं की ह्या पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना विद्युत विषयक किंवा कुठल्याच बाबतीत होऊ नये एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावी. नमस्कार, मी तौसिफ अहमद, माहिती व जनसंपर्क अधिकारी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाद्वारे मान्सून पूर्व तयारीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेणार आहोत. नागरिकांनो, आपल्याला माहीतच आहे, पावसाळा आता तोंडावर आलेला आहे आणि याबाबत महानगरपालिकेने जय्यत तयारी केलेली आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा हानी होऊ नये यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही पूर्णतः दक्षता घेत आहे. तर आज आपल्या सोबत आहे विद्युत विभागाचे उप अभियंता श्रीमती मोहिनी गायकवाड. मॅडम नमस्कार, आपले स्वागत आहे. नेमकं आपण काय तयारी केलेली आहे मॅडम विद्युत विभाग? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध अत्यावश्यक सेवेतले विभाग आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमण विभाग, त्याच्यानंतर उद्यान विभाग, अग्निशमन विभाग आणि त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे विद्युत विभाग. पावसाळ्याच्या काळामध्ये आणि पावसाळ्यापूर्वी विविध उपाययोजना अंतर्गत विद्युत विभागाचा एक महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यासाठी आम्हाला कुठलीही जीवितहानी होऊ नये, वित्तहानी होऊ नये ह्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण उपाययोजना कराव्या लागतात. तर त्याच्यामध्ये आम्ही पूर्वी पाऊस येण्याच्या आधी आम्ही अशी काळजी घेतो की पाऊस आल्यानंतर की त्या ओलाव्यामुळे पोलमध्ये पॅनल बोर्डमध्ये करंट येऊन कुणालाही शॉक लागून गंभीर दुखापत होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये हा आमचा आटोकाट प्रयत्न असतो. त्यासाठी इतर डिपार्टमेंटच्या बरोबर आमचा विद्युत विभागही माननीय प्रशासक महोदयांच्या मार्गदर्शनानुसार यासाठी उपाययोजना आम्ही करत आहोत. नागरिकांसाठी आपण बघितलेलं आहे, पावसाळ्यात नागरिक जे आहे अशी परिस्थिती झाल्यावर विजाचे खांब तुटून पडतात मॅडम, किंवा त्याचे लाईव्ह वायर ज्याचा करंट असतो ते वायर पडतात. तर यासाठी नागरिकांना आपण काय काळजी घेण्याची आपण ही सूचना देऊ इच्छितो? आम्ही वर्तमानपत्रामध्ये जाहीर निवेदन सुद्धा दिलंय की लोकांनी कसं अवेअर व्हायला पाहिजे, जागरूक व्हायला पाहिजे, ज्यामुळे की त्यांचं लाईफ सेफ राहील. ह्यासाठी आम्ही असे प्रयत्न केले आहेत की आम्ही प्रत्येक झोनमध्ये प्रत्येक लाईनमन त्यांच्यासोबत इंजिनियर यांनी प्रत्येक झोननिहाय प्रत्येक गल्लीनिहाय आम्ही असा सर्वे केलाय की कुठे सडलेला पोल आहे की जो पोल पडून अपघात होऊ शकतो. तो पोल कधी कुणाच्या घरावर पडू शकतो, कधी कुणाच्या अंगावर पडू शकतो, की कधी काही ठिकाणी असं होतं की झाड त्या पोलवर पडल्यानंतर तिथे आजूबाजूला कुठले व्हेकल्स असतील काय असतील ह्याचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. अशा गोष्टी होऊ नये म्हणून आमच्या टीमने आमचं एक पथक आम्ही नेमलंय. त्या पथकाने पूर्ण शहरातली जेवढी सडलेली पोल आहेत त्यांचा आम्ही सर्वे केलाय आणि अकॉर्डिंगली आम्ही प्रत्येक झोनमध्ये काम देऊन ते पोल रिप्लेस करणं आणि त्यांच्या जागी दुसरा पोल लावणं असं आमची मोहीम चालू आहे की पाऊस पडल्यानंतर अशा घटना कमी होतील. खूप छान मॅडम. आता आम्हाला सांगा की आपली यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे का कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी? विद्युत विभाग यंत्रणा सज्ज आहे का? यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आमचा एक स्क्वॉड आम्ही तयार केलेला आहे जो 24/7 कार्यरत राहणार आहे आणि प्रत्येकाचे फोन चालू राहणार आहेत. रात्री कधीही कुणालाही गरज पडली तर कुठलाही विचार न करता
प्रत्येकाने लागेल. कधीही आमच्याशी संपर्क साधायचा आहे. त्याच्यासाठी आमच्या गाड्या, हायड्रॉलिक लॅडर्स आहेत, आमचे लोडिंगचे रिक्षा आहेत, ॲल्युमिनियमच्या लॅडर्स आहेत. अशा विविध हाईटच्या पोलवर काम करणाऱ्या आमच्याकडे गाड्या अवेलेबल आहेत. त्याच्यानुसार प्रत्येक गाडीवर 4-4 कर्मचारी आम्ही ठेवलेले आहेत आणि त्यांचे नंबर्स वगैरे आम्ही सगळे वर्तमानपत्रात दिलेले आहेत की लोकांना अशा सिच्युएशनला कुणाला संपर्क करावा असं अडचणीचं भासणार नाही आणि तिथे तत्पर आमची टीम पोहोचेल आणि कुठलंही संकट कुणावरही येणार नाही याची आम्ही खूप काळजी घेणार आहोत. खूप छान मॅडम. नागरिकांसाठी आपले काय आव्हान आहे शेवटी? नागरिकांना आपण काय म्हणतो? नागरिकांना माझं हे आव्हान आहे की आता मी बऱ्याच एरियामध्ये फिरते पावसामुळे काही होऊ नये म्हणून, पण बऱ्याच ठिकाणी मी असं एरियांमध्ये फिरले जिथे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. त्या ठिकाणी मला असं दिसलं की बरेच जण स्ट्रीट लाईटच्या पोलला त्यांची सायकल लोखंडी ह्याने त्यांनी बांधलेली असते. चोरीला जाऊ नये हा त्यांचा उद्देश. काही ठिकाणी आता उन्हाळ्यामुळे बरेच लोक बाहेर झोपतात, मग सकाळी उठल्यानंतर तो कॉट पण ते पोलला बांधलेला मला दिसला की ह्या सगळ्या. आणि मग ह्या पाऊस पडला ह्या काळामध्ये आणि हे सगळं जर तिथे अटॅच असेल तर डेफिनेटली करंट उतरून चुकूनही कुणाचा तिथे हात लागला तर मोठी जीवितहानी होऊ शकते. तर लोकांनी या बाबतीत खूप काळजी घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि मी आमच्या लोकांनाही सांगितलं की तुम्ही फिरा, असं कुठं दिसत असेल तर त्यांना त्याचं महत्त्व समजावून सांगा की असं करू नका. दुसरी गोष्ट अशी आहे की तारेनी 2 पोलच्या मध्ये तार बांधलेले आहेत. पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत, ते कपडे कसे लवकर सुकतील हवेला, त्याच्यासाठी हा सोपा उपाय करतात, पण त्यांना हे कळत नाही की ह्याच्यावर हे केल्याने प्रॉब्लेम होतो. तर हे असं करू नये. पुन्हा दुसरं असं आहे की पाळीव प्राणी, बकऱ्या आहेत, तुमचे कुत्रे आहेत, हे सगळे ते त्याला बांधलेले असतं. खूप ठिकाणी असं आहे. आम्ही आता बोलून गेलो की लोक थोड्या वेळाने पुन्हा ते आमच्या समाधानासाठी काढतात, परत ते गोष्टी करतात. पण स्वतःच्या जीविताच्या सुरक्षेसाठी कुणीही ह्या सगळ्या गोष्टी करू नये. दुसरी एक महत्वाचं आहे की शिवाजीनगर रामनगर रोड, ह्या रोडवर दुभाजक आहे. दुभाजकाच्या बाजूलाच भाजीवाले विक्रेते गाड्या लावून बसलेले आहेत आणि त्यांच्या भाज्यांचे पोती वगैरे सगळे त्या डिव्हायडर मध्ये त्यांनी ठेवलेले आहेत आणि हे नुकसानीचं होऊ शकतं. पोल पण असतील डिव्हायडर मध्ये, पोल आहेत ना, मग त्या पथदिव्यांच्या जवळच त्यांच्या पिशव्या सुद्धा त्यांनी आमच्या जंक्शन बॉक्सला लटकवलेल्या आहेत. तर हे दुर्घटना घडण्यासाठी आमंत्रित करण्याच्या सिच्युएशन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करू नयेत आणि महानगरपालिकेला ह्यासाठी सहकार्य करावं की ह्या पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना विद्युत विषयक किंवा कुठल्याच बाबतीत होऊ नये, एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावी. नागरिकांनो, जसं आपण ऐकला, पावसाळ्याचे दिवस असो किंवा कोणतेही दिवस असो, विजेच्या खांबापासून आपण थोडा लांबच राहायचं. त्याच्या जनावरे बांधणं, कपडे सुकायला टाकणं किंवा सायकली वगैरे त्या पोलशी बांधणं आणि ओले कपडे पोल जवळ ठेवणं, हे सर्व काही आपल्याला एक मोठी हानी पोहोचू शकते. तर असे आवाहन विद्युत विभाग आणि महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे की आपण विजेच्या खांबापासून दूर राहावे. खूप खूप धन्यवाद मॅडम, आपण आले आणि याबद्दल आपल्याला आम्हाला माहिती दिली. याबाबत आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच.